मेट्रोला, मला इथून मेट्रोने जायचं आहे. बाय द वे दिस इज डे 3 आणि काल मी पूर्ण एक्झॉस्ट झालेली. मी काल काहीच शूट नाही केलं आहे, काहीच नाही केलं आहे. ॲक्च्युली आम्ही रात्रभर आम्ही मरीन, चर्चगेट सगळ्या ज्या मेन गोष्टी आहेत सगळं आम्ही व्हिजिट केलं आहे. पण मी अजिबात शूट नाही केलं कारण आपल्याला वेळ नव्हता. फक्त सगळीकडे थोडा वेळ आणि सगळ्या फोटोमध्येच वेळ गेला आणि मी एक्झॉस्ट झालेली पूर्ण. त्यामुळे माझी एनर्जीच नव्हती काही शूट करण्याची. आणि येस, मी कालचं काहीच नाही शूट केलं आहे. मरीन ड्राईव्ह, चर्चगेट सगळं आम्ही व्हिजिट केलं. ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया सगळं आम्ही काल व्हिजिट केलं, बघितलं, एन्जॉय केलं. रात्री 3 वाजता आम्ही घरी आलो आहे पूर्ण डे फिरून. काल एक फॅमिली फंक्शन, त्यानंतर मॉलमध्ये फक्त मी शूट केलेलं जे तुम्हाला बघायला मिळालं. आणि बाकी मी काहीच नाही शूट केलं आहे, काहीच नाही. कारण फुल एनर्जी नव्हती माझ्यात काल शूट करण्यात. फक्त काल फोटोज काढलेत तेवढंच. अँड या आता आम्ही आलो आहे मेट्रो स्टेशनवर. इथून आपल्याला मेट्रो घेऊन सिद्धिविनायक टेम्पलमध्ये जायचं आहे. सो या इथून आता मेट्रोने मला वाटतं अर्धा तास काहीतरी प्रवास असेल. आणि त्यानंतर सिद्धिविनायक टेम्पल आणि नंतर मग पुढे काय करायचं. चला आपण तिथेच भेटूया. मी बँगलोरच्या मेट्रोत बसली आहे, पुण्याच्या मेट्रोत बसली आहे, पण आता मुंबईच्या मेट्रोमध्ये एक्सपिरियन्स करणार आहे. येस, मेट्रो आहे आणि रेडी आहे. चला. बाय द वे हे सगळं अंडरग्राऊंड मेट्रो आहे. मला वाटतं जेव्हा इथे मेट्रो येईल तेव्हा हे सगळं ओपन होईल. आता कोणीही नाही आहे, तुम्ही बघताय स्टेशनवर जास्त कोणीही नाही आहे, आम्हीच आहोत. आणि हे सगळं अंडरग्राऊंड आहे. इथे त्यांनी सगळं लावलं आहे की कुठून कुठे आपल्याला जायचं आहे काय. तर आपल्याला जायचं सिद्धिविनायकला. तर इकडे हे दिले प्लॅटफॉर्म्स, कुठे जायचं आहे, काय करायचं. 10 वाजले का? तू सकाळच्या पीक टाइमला आलीस ना तर तुला बरेच लोक इथे दिसतील. मग तू इथे फक्त उभं राहायचं, तुला ढकलून जात नाही ना. अगोदर शनिवार रविवारी बंद असायची. म्हणजे गाडी थांबू दे, घाई नाहीये. ती तुला घेण्याच्या जाणार नाही. मग मागे ह्या लाईनच्या मागे राहायचंय बघ, या लाईनच्या मागे राहायचं. वाव, खूप छान आहे. सो आम्ही जस्ट सिद्धिविनायक टेम्पलकडे पोचलो आहे आणि येस, लेट्स सी. दर्शन वॉज अमेझिंग. 3 तास आम्ही रांगेत उभे होतो आणि दर्शन फायनली झालं. आणि आता मी पुन्हा मेट्रोत जाणार आहोत. मेट्रोतून आय गेस दादर. सो लेट्स सी. चला, सिद्धिविनायक तरी झालं आहे, आता दादर. चलो. आता मे बी दादरला जाऊन आपल्याला लंच करायचं आहे आणि बघू शॉपिंग जमलं तर करायचं तर आहे. बघू आता दादरला जायचं आहे मेट्रोने पुन्हा एकदा. चलो, चला दादरला जाऊया. A few moments later. सेलिब्रेशन आहे लोखंडवाला कॉम्प्लेक्स में. सो रील्समध्ये जे दाखवतात ते रियालिटीमध्ये कधीच नसतं आणि मी खूप वेळा मी एक्सपिरियन्स केलं. सो प्लीज असं रील्स बघून आपण कमी करा कुठे काही जाणं, कारण इन रियालिटी काहीतरी वेगळंच असतं. सो रियालिटी खूप वेगळी होती. जे आम्ही रील्समध्ये बघितलेलं तसं अजिबात नव्हतं. सो आय वोंट रिकमेंड दिस. The next day.
बघू. आम्ही आलो आहे बांद्रा लिंकिंग रोडला. अमेझिंग कलेक्शन आहे क्लोथ्स. म्हणजे जसं मला पाहिजे होतं तसंच मला मिळालं आहे. तुम्ही बघू शकता. हे फुल शॉपिंग स्ट्रीट जे आम्ही आता पूर्ण 2 तास लागून व्हिजिट केलं. सकाळी सकाळी आलेलं आहे. पण अमेझिंग कलेक्शन आणि वर्थ आहे. पण काल लोखंडवाला मार्केटमध्ये काहीच नव्हतं आणि आज इकडे खूप काही मिळते बांद्रा लिंकिंग रोडला. सो मस्ट व्हिजिट ज्यांना मला शॉपिंग करायचं आहे. अमेझिंग कलेक्शन होतं. लिंकिंग रोडमध्ये आम्हाला भरपूर शॉपिंग करायला मिळालं. जसं आम्हाला हवं होतं तसंच अगदी आम्ही शॉपिंग केलं आणि खूप बरं वाटतं. आता मनासारखं मिळालं मला. आता आम्ही आलो दादरला. सो दादरमध्ये आता बघूया शॉपिंग करायचं आहे. त्याच्या आधी मी लंच करू. आम्ही लंच केल्यानंतर फिरू मार्केट, दादर मार्केट. सो येस. 2,000 years later. सो दिस इज पनवेल रेल्वे स्टेशन आणि आता बॅक टू जर्नी बॅक टू गोवा. आम्ही आलो आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. इथून आमची गोव्याला वंदे भारत आत्ता ट्रेन आहे. आता वाजले 6:30 आणि आत्ताच आपली ट्रेन आहे. सो आम्ही निघणार आहोत. एंड ऑफ दिस जर्नी. मुंबई खूप एन्जॉय केलं आणि येस आता बॅक टू गोवा चालू आहे. सो मी तुम्हाला तिथेच शूट करेन. मी डायरेक्ट आता वंदे भारतमध्ये शूट करेन. सो या लेट्स सी. फर्स्ट टाइम इन वंदे भारत. वैष्णवीमुळे प्रवास येस हे पण आम्ही मॅनिफेस्ट केलं होतं. फायनली अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप भारी वाटतं आहे. सकाळी आणि त्यांनी ब्रेकफास्ट वगैरे ते प्रोव्हाइड करत आहेत सगळं. अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप भारी वाटते. आणि अजून एक मला सांगायचं होतं फॉर अन अपडेट. मी 2 दिवस काहीच शूट नाही केलं काल परवा. कारण माझं हेल्थ फुल डाऊन झालेलं. हेल्थ इश्यूज होते आणि मी फुल डाऊन झालेले. हेल्थ फुल बिघडलं होतं. सो मी 2 दिवस कुठेच ट्रॅव्हल पण नाही केलं आणि फुल रेस्ट करत होते. आणि ऑल ओव्हर 5-6 डेज मी फक्त 40% शूट केलं. हे प्रामाणिकपणे सांगते आहे. कारण बरेच प्लेसेस ते मेन होते. जसं की मरीन ड्राईव्ह जे आम्ही सगळं विजिट केलं संध्याकाळी रात्री ते मी शूट नाही करू शकले. कारण आमच्याकडे वेळ पण खूप कमी होता. सो मी फक्त फोटोज काढलेले. मरीन ड्राईव्ह, चर्च गेट आणि सगळं ताज हॉटेल मला शूट नाही करते. सो मी फक्त फोटोज काढले. बरंच काही शूट नाही केलं आहे. आम्ही आम्ही विजिट केलेले बरेच प्लेसेस पण मी शूट नाही केलं. फक्त फोटोज काढले. फक्त 40% शूट केलं आहे जर तुम्ही ब्लॉगमध्ये बघताय. अँड येस मेन मला शूट नाही करता आलं. इट्स ओके. पण आता हे शूट करते आहे वंदे भारतमधलं. नाव आय एम स्टेबल. सो येस इट्स अमेझिंग एक्सपिरियन्स. जस्ट लव्ड इट. अँड या नाव बॅक टू गोवा. आणि खूप मजा आली 5-6 दिवस मुंबईमध्ये. 2-3 वर्षांनी व्हिजिट केलं. सो येस. आमचं बुकिंग विस्टा डोममध्ये असल्यामुळे आमचे सीट्स फुल 360 डिग्री टर्न होत होते. सो आम्ही ते एन्जॉय पण करत होतो. सो येस वंदे भारतमध्ये इट्स अमेझिंग एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम इन वंदे भारत. वैष्णवीमुळे प्रवास येस हे पण आम्ही मॅनिफेस्ट केलं होतं.
व्हायचे पाय किती घाण आहे. तुझं नाव काय आहे? मुक्ता. हो छान नाव आहे. हो का? तू स्कूलला जाते? होय, होय. कितवीला आहेस तू? आणायचंय का? ये, कितवीला उद्या पण आहेस? येणार बँकेत. सिनियर KG. कुठे पाठवले? आमचा इथे फुल टाइम पास झाला. हो. छान पोरगी आहे. हो, बरं मस्त आहे. मजा येते. कार पण सेम आहे बघ, ग्रीन. बाहेर पण बघ ग्रीन कलर आहे. वी आर ग्रीन. हा पिंक आहे. हा आहे, आहे. हा बघ हे पण ग्रीन आहे. पाहायला नाही ना. बघू. बघू काय आहे, मला काय दिलंय. ताईकडे ब्राऊन आहे. माझं पण वाईट आहे. हे बघ. गुड गर्ल आहे हा मुक्ता. चॉकलेट आणून दिली मला. अरे हो ब्राऊन आहे. पाहिजे की व्हाईट? ब्राऊन झालं की ताई ब्राऊन होणार. किती गोड मुलगी. मला चॉकलेट दिली. चॉकलेट गोड मुलगी आहे. सेल्फी काढ एक. आपण सेल्फी काढू हा. मुक्ता. किती गोड मुलगी आहे. आमचा खूप टाइमपास झालाय आता. आमच्या डब्यात एवढी गोड मुलगी आम्हाला मिळाली आहे आणि ती मस्त आमच्याबरोबर टाइमपास करते. गोड मुलगी आहे. व्हेरी गुड गर्ल. आवडली? कशी लागली? खारट. कशी लागली गाव? खारट. खारट. सो फायनली पोचलोय गोवा इन 6 hours वंदे भारत अँड इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप मजा आली आणि येस मुंबई पण छान ट्रॅव्हल केलं, मजा आली आणि फायनली पोचलो. सो मी ब्लॉग इथेच एंड करते आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर. सो येस बाय.